झालं? काय हो? अहो, रडायला काय झालं तुम्हाला? हा? मला माहितीये या घरात कोणालाच मी आवडत नाही. अहो, काय झालं ते सांगाल का? डॅडी मला हॉस्टेलला पाठवतायत. आजी तूच सांग, या घरात आल्यापासून मी कोणाशी तरी वाईट वागले का आणि कोणाला तरी त्रास दिलाय का? नाही हो. मग मलाच काही शिक्षा. तुमचा आमच्यावर विश्वास आहे? आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत या घरातून तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. मग मी आत्ताच जीवा दादालाही जाऊन सांगते. हॅलो. मा विनी तुमच्याशी बोलली का? हां, बोलल्या. मग तरीही तुम्ही तिला परवानगी दिली नाहीत? आम्हाला जे काय सांगायचं आहे ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. नाही मा, तुमची कारणं पटण्यासारखी नाहीयेत. मला आणि मेघनाला असं वाटतं की तिला ही संधी मिळायलाच हवी. मग आमची परवानगी विचारायचं नाटक कशाला? तुमची मुलगी आहे, तिच्या बाबतीतले काय निर्णय घ्यायचे आहेत ते तुम्ही घेऊ शकता, पण आमचं मत विचाराल तर आम्हाला हे अजिबात पसंत नाही. ठीक आहे मग. मी जरा थोडी खरेदी करायला बाहेर पडते. तुम्ही तासभर आहात ना घरात? माहित नाही. माहित नाही? अहो, तासभर तुम्हीच घरात आहात का नाही हे तुम्हाला माहित नाहीये का? विचारणारा माणूस मूर्ख आहे. तुला हवं ते समज. रात्री जेवायला आहात का? म्हणजे मी स्वयंपाक करायचा आहे का नाही करायचा आहे? तुला हवं असेल तर कर. अहो, एकाच घरात राहून असं प्रत्येकाने आपल्याला मनाला वाटेल तसं जर वागायचं असेल तर एकत्र राहायचं कशाला घरात? मला खरंच खूप कंटाळा आलाय तुमच्या या वागण्याचा. मी या घरात असणं तुम्हाला महत्वाचं वाटतं आहे का नाही? अहो, माझी या घरात आवश्यकता आहे का नाहीये?
हेच अकाउंट. दिवाकर, काय आहे? तेच विचारतोय मी, काय आहे? आपल्या कंपनीमध्ये पैशाचे गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून काही गोष्टी केल्या जात आहेत. निदान तसा आव तरी आणला जातोय. मग हे काय? तुझ्याच अखत्यारीतल्या काही सेक्शन मधल्या पैशांच्या व्यवहाराबद्दल बोलतोय. नेमक्या कुठल्या गैरव्यवहाराबद्दल बोलतोयस हे कळलं तर बरं होईल. सांगतो ना. कॅटल फूड साठी एक चेक दिला गेलेला आहे, 22,88,000 रुपयाचा. मग आपण कॅटल फूडचं कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी बऱ्याच कंपन्यांकडनं कोटेशन मागवतो. त्यातलं ज्या कंपनीचं कोटेशन सगळ्यात हाय आहे त्याच कंपनीला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलंय. हे कुठल्या व्यवहारात बसतं हे कळेल का जरा मला? एक मिनिट सर. कॅटल फूडचं कॉन्ट्रॅक्ट हे आपल्या कंपनीतलं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट देताना आपण त्याच्या क्वालिटीचा जास्ती विचार करतो. मला मान्य आहे त्यांची प्राइस सगळ्यात हायेस्ट आहे, पण तरी सुद्धा त्यांचा दर्जा हा सर्वोत्कृष्ट आहे. आपल्या कंपनीची गेली 25 वर्षाची परंपरा आहे की आपण आपल्या जनावरांना सर्वोत्कृष्ट खाद्य देतो. आणि गावातल्या मोटर गॅरेजला दिलेल्या बिलाचं काय? 2.25 लाख रुपयाचं चेक. दिवाकर, आपल्या प्रोडक्शन हाऊसकडे भरपूर डिलिव्हरी व्हॅन्स आहेत, तुला माहिती आहे. आणि या व्हॅन्स महाराष्ट्रभर धावतात. एखादी गाडी जरी बिघडली तरी शेकडो लिटर दुधाचं नुकसान होऊ शकतं आणि ते होऊ नये म्हणूनच आपण त्या गाड्यांच्या मेंटेनन्सवर जास्ती खर्च करतो. गेले 25 वर्ष हे गॅरेज आपल्या गाड्या मेंटेन करते. त्याची बिले अतिशय वाजवी असतात. हवं तर तुम्ही कुठल्याही थर्ड पार्टीकडून कन्फर्म करू शकता. तुम्ही दोघ जण एकत्र येऊन काहीतरी नाटक तरी करताय किंवा एनिवे, आत्ता काही बोलत नाही. पण ज्या दिवशी माझ्या हातात ठोस पुरावा येईल ना, त्या दिवशी तुमचं भांड फोडल्याशिवाय राहणार नाही. हॅलो. हाय प्रीती, काय करतेस? काही नाही, लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं लिस्ट करत होते. अगं पण त्यासाठी आधी लग्नाची तारीख नको का ठरायला? नाही, गरज नाहीये. अरे, लग्नाची तारीख कोणती असली ना तरी पाहुणे तेच असणार आहेत ना. हा पॉइंट बरोबर आहे. आणि हो आशिष, तू पण लिस्ट बनवून घे, नाहीतर आयत्या वेळी कोणाचं ते नाव राहून जाईल. अगं पण आता एवढी घाई काय? डॅडींना आपलं लग्न लवकरात लवकर करायचंय. हो रिअली? नाही, मला वाटलं होतं आपलं लग्न म्हणजे पंचवार्षिक योजनाच झाली आहे. अजिबात नाही. आपलं तर लग्न केव्हाच झालं असतं. सागरचं आणि मुक्ताचं लग्न मध्ये आलं ना, म्हणून आपलं लग्न लांबणीवर गेलं. आय नो. आशिष, आपण आपल्या लग्नाची खरेदी एकत्र करायची. बर. तुला आवडलेली साडी मी नेसेन लग्नात.
तुझा वेडिंग सूट मात्र माझ्या चॉईसचा असेल. हां, हाऊ रोमॅन्टिक. हे बरं प्रीती, मी आत्ता ठेवू? अगं मीटिंगची वेळ झाली. ओके, बाय. बाय. विजयराव, हो विजयराव, कसली एवढी गडबड आहे? काय झालं? काय झालं म्हणजे? ओ 6 महिन्याचं भाडं थकलंय, माहिती आहे ना? हो, मग देतो ना मी. कधी देतो? आता जरा घाईत होतो. पुढल्या आठवड्यात देतो ना. हे बघा, पुढच्या आठवड्यात दिलं नाही तर सगळं सामान उचलायचं आणि चालू पडायचं. समजलं का? येते ना लक्षात? हा. जय हो, जय हो, ओम साई. साहेब, आपण जिंकलो. आपल्याला 3 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला कॉर्पोरेशनचा पाईप टाकण्याचा. अभिनंदन. खरंच हे तुमच्यामुळे साहेब, केवळ तुमच्यामुळे. हे 6 महिन्यापूर्वी ना आपण असलं स्वप्न देखील बघितलं नसतं. हे आपला काय कपाळावर हा गुंडगिरीचा शिक्का, आपल्याला ही व्हाईट मनीची कामं दिली असती कोणी. पण तुम्ही ही नवीन कंपनी बनवून कॉर्पोरेशनला असा काय प्रपोजल दिला, कोणाला डाऊट पण आला ना यार. क्या बात है, क्या बात है. आता ना आपण काय करायचं, हे इंडस्ट्रियल इस्टेट मधलं ऑफिस बंद करायचा. एकदम पॉश ऑफिस घ्यायचा, एकदम काचीचा दरवाजा, एसी कॅबिन, तिथे बसायचा. तुम्ही तिथे बसायचा. कांता, मी तुला लिहून देतो. पुढल्या वर्षात तुला 300 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हसत हसत मिळेल. तुमच्या मनात आलंय ना, मग होणार, तसंच होणार साहेब. आपला विश्वास आहे तुमच्यावर. आणि साईच्या मनात बी तसाच असणार. अरे, वकिलीच्या धंद्यात इतकी वर्ष उगीच नाहीये मी. खऱ्याचं खोटं, काळ्याचं पांढरं होताना जवळून पाहिलंय मी. पण आता मात्र चॅलेंज घेऊन हे सगळं यशस्वी करून दाखवेन. दाखवणार काय? दाखवलं साहेब, तुम्ही दाखवलं. हे आपली ना, हे असले वाईट धंदे करण्यामध्ये लय जिंदगी गेली आपली. एकदा वाटलं बस बस बस. आता वाल्याचा वाल्मिकी झाला. मग कांता शेठचा काय सभ्य माणूस, बिझनेसमॅन, समाजसेवक होणार नाही काय? हा, नाही होणार. कांता, मनापासून प्रयत्न केले ना तर काहीही होऊ शकतं. अगदी काहीही होऊ शकतं. बस, आजपासून कांताची जिंदगी तुमच्या हातात साहेब, तुमच्या हातात. आपण तुमचा गुलाम आहे साहेब. याची जाणीव ठेवल्याबद्दल आभार साहेब. कांता, एक आठवण असू दे, मी तुझ्याबरोबर जे काम करतोय ते 2 उद्देशाने. एक, भरपूर पैसा मिळवणं, आणि दुसरं म्हणजे अरुण गडकरी आणि त्या जाधवला संपवणं. साहेब, तुम्ही एक काम करा, ते पैशाचं टेन्शन असेल ना तर ते सोडून द्या. मी काय करतो, ब्लँक चेक तुमच्याकडे देऊन ठेवतो. तुम्ही फक्त रक्कम टाकायची. हा, बस. आणि तुमचा दुसरा उद्देश जो आहे ना, त्याची काळजी सोडून द्या. मी पुरी फिल्डिंग लावून ठेवली आहे. आता फक्त बघत बसायचं. काय? फक्त बघत बसायचं. येस, रूम सर्व्हिस. मी कोणीतरी गिफ्ट दिलंय तुम्हाला. कोणी दिलं? माहिती नाही, रिसेप्शनवरती ठेवलं होतं. ओके. मिसेस सरदेसाई, नक्की सागरची आयडिया आहे. बघते. काय झालं?
मुक्ता रडू नकोस, सांग ना काय आहे? सागर, रूम सर्व्हिस मधनं माणूस आला होता. मला म्हणाला मिसेस सरदेसाईसाठी प्रेझेंट आहे. मला म्हटलं तूच गंमत करतोय, मी बॉक्स उघडला तर. अरे पण कोणी दिला हा बॉक्स? काय नाव लिहिलं होतं का? नाही. दिस इज डिस्गस्टिंग. अरे पण असा बिन नावाचा बॉक्स रिसेप्शनच्या माणसाने घेतलाच कसा? आणि घेतल्यावर तुला आणून दिला? ची चौकशी करायलाच हवी. रडू नकोस, मी आलो. सागर साहब, सागर प्लीज जाऊ नको. सागर, रूम तो अवेलेबल है नहीं. एक्सक्यूज मी. मिस्टर बैनर्जी, आप मुझे बताइए ये क्या है? आई डोंट नो. हे एका बॉक्स मध्ये आलं होतं आणि तो बॉक्स तुम्ही रूम सर्व्हिस बरोबर माझ्या बायकोकडे म्हणजे मिसेस सरदेसाईंकडे पाठवला होता. राइट राइट. पण तो बॉक्स पाठवण्याआधी तुम्ही चेक केला होतात का? ये गिफ्ट हम कैसे कर सकते? पण सिक्युरिटीचा मुद्दा म्हणून तो बॉक्स चेक करणं तुमचं कर्तव्य नाहीये का? या बॉक्स मध्ये हे होतं. हे कुणीतरी आधीच्या बाहुलीची मान तोडून त्याला गिफ्ट रॅप करून माझ्या बायकोला पाठवलं होतं. त्या बॉक्स मध्ये काही असू शकलं असतं. बॉम्ब सुद्धा असू शकला असता. बरं, तो बॉक्स कोणी पाठवला हेही तुम्हाला माहित नाहीये. मिस्टर बॅनर्जी, तुम्ही अतिशय बेजबाबदारपणे वागलात. माझ्या बायकोची माफी मागा. सर, मेरा माफी मांगने का सवाल ही किधर उठता? क्योंकि ये डॉल मैंने नहीं भेजा, आपका वाइफ का कोई पुराना दोस्त ने भेजा होगा. इसमें हमारा क्या दोष है? सागर काय करतो? एक मिनिट. आशिष, तुला कळलं का? काय रे? एक सॉलिड न्यूज आहे. आपल्या फॅक्टरीमध्ये बाहेरची युनियन येणार. काय? तुला कसं कळलं? अरे मी ऐकलं. पण आपली इंटरनल युनियन आहे ना. आणि कोण तो सेक्रेटरी? दादा पाटकर. सॉलिड इन्फ्लुएन्शियल माणूस आहे तो. हो, पण वर्कर्स आता त्याच्यावर विश्वास टाकायला तयार नाही आहेत. मेजॉरिटी ऑफ वर्कर्सनी हाच निर्णय घेतला आहे की आपल्या फॅक्टरीमध्ये बाहेरची युनियन आणायची. बरं, कुठली युनियन, कोणाची, ते काही कळलंय? कोणीतरी सुरेश मेनन नावाचा माणूस आहे. कामगार क्षेत्रातला दादा माणूस आहे. त्याची युनियन जिथे असते तिकडची मॅनेजमेंट त्याला खूप टरकून असते म्हणे. देन दिस इज नॉट अ गुड न्यूज. एनिवेज, अरुण सर काहीतरी करतीलच. त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरून कुठून तरी प्रेशर आणून काहीतरी ॲक्शन नक्की घेतील. बाकी तू हे पेपर्स पाठवून दे, बघू आपण काय होतं ते. या. काय रे, ऑफिस बंद लवकर आलास? हो, जरा डोकं दुखतंय माझं. मी कॉफी करून आणू? नको. मग गोळी घेतोस का? नको. जरा आराम केल्यावर बरं वाटेल मला. ऑफिसमध्ये काही झालं का? आता आपल्या कंपनीत बाहेरची युनियन येणार हे नक्की झालंय. कामगारांनी तसं पत्र दिलंय मलाच. अरे पण आपल्या ऑफिसमध्ये इंटरनल युनियन आहे ना. होती. तो युनियन लीडर माझा माणूस होता. इतकी वर्ष सगळं नाटक बरोबर बरोबर वठवत होता तो. म्हणजे दाखवायचं की कामगारांचा कळवळ आहे. पण सगळी इन्फॉर्मेशन मला द्यायची, माझं हित बघायचं. पण आता अचानक सगळं बदललंय. नाही निकी,
या कामगारांना कुणीतरी फूस लावतंय बाहेरून, कुणीतरी भडकवतंय त्यांना. आणि इतकंच नाही, हा माझ्या पैशावर पोचलेला माणूस तोही आता उलटलाय. त्याची भाषा बदलली, रागरंग बदलले, आणि आता कामगारांचं हे पत्र. अरुण, तू शांत हो. मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते. इथे बस, आपण शांतपणे बोलू. बस. बाबा सध्या कोणासाठी किंवा काय काम करतात हे काही मला माहित नाही, पण पैसे भरपूर कमावतात. बाबांचं काम साधं सरळ नसावं असं वाटतं.